विनापरवाना व मिथ्याछाप चहा पावडर जप्त। अन्न व औषध प्रशासनाची धाड। अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळखोरांवर नजर ठेवून भेसळ बहाद्दारांवर कारवाई करत असते। तसेच कुठलाही खाद्यपदार्थांचा व्यवसाय जसे किराणा, पाणीपुरी, स्वीट मार्ट, देशी विदेशी दारू, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, अन्नपदार्थ पॅकिंग इत्यादींची उत्पादन, साठवणूक, विक्री, वितरण करण्याकामी अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत परवाना आवश्यक आहे। याचाच भाग म्हणून अन्न व औषधी प्रशासनातर्फे दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख यांनी नाशिक टी कंपनी, बाजार पटांगण, नाशिक, कळवण रोड, दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी घाऊक चहा पावडर विक्रीचा व्यवसाय हा सुरू असल्याचे आढळून आले। तपासणीअंती सदर पेढीस चहा पावडर साठवणूक तथा विक्रीबाबतचा अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत परवाना नसल्याचे आढळून आले। तसेच त्या ठिकाणी विक्रीसाठी साठवलेल्या चहा पावडरच्या पोत्यांवरील लेबलवर कायद्यानुसार आवश्यक असणारे मजकूर नसल्याने सदर अन्नपदार्थ हा मिथ्याछाप या सदरात मोडत असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी यांनी वरील साठ्यातून 2 नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा 560 किलो किंमत ₹2,01,600 इतका जप्त केला व सदर पेढीस परवाना नसल्याने व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही घेण्यात येईल। सदरची कार्यवाही ही सह आयुक्त नाशिक विभाग श्री उदय दत्त लोहकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न श्री विवेक पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख व नमुना सहाय्यक श्री विजय पगारे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत काही गुप्त माहिती असल्यास या कार्यालयास लेखी तक्रारीद्वारे कळविण्यात यावे। तसेच foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्यात यावी। तसेच या कार्यालयामार्फत भेसळखोरांवर कार्यवाही ही नियमितपणे सुरू राहील। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।